नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं स्मार्ट मराठी माहिती या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, राज्यामध्ये सोयाबीन केंद्र सुरू करण्यात आले होते, परंतु बरेचशा केंद्रावरती बारदाना नाही, सोयाबीन ठेवायला जागा नाही, ही कारणे देऊन जे आहे ते शेतकऱ्यांची जी सोयाबीन आहे ती त्या सरकारी केंद्रावरती खरेदी केल्या जात नव्हती, परंतु त्याला चांगल्या प्रकारचा प्रतिसाद शेतकऱ्याकडून देण्यात येत होता। जे हमी भाव सरकारने जाहीर केलेला आहे 4892 रुपये प्रति क्विंटल हमी भावाने जे सरकारी केंद्रावरती सोयाबीन खरेदी होत होती शेतकऱ्यांची, परंतु त्यासाठी जे आहे 30 नोव्हेंबर ही शेवटची तारीख होती। पण जे शेतकऱ्यांचा त्याला चांगला असा प्रतिसाद मिळत आहे। सोयाबीन केंद्रावर सोयाबीन खरेदीसाठी जे अगोदर नोंदणी करावी लागत असते त्या नोंदणीसाठी अनेक शेतकरी अजूनही नोंदणी करत आहे आणि अनेक शेतकऱ्यांची नोंदणी अजूनही बाकी आहे। तर हीच बाब लक्षात घेऊन जे आहे ते सरकारने आता जे सरकारी खरेदी केंद्र जे आहे नाफेड ज्याला आपण म्हणतो, त्या नाफेडवरती जर का तुम्हालाही तुमचे सोयाबीन तुम्हाला विक्री करायची असेल हमी भावाने 4892, कारण बाजार भाव जे आहे ते फारच कमी आहे। कुठे 4100, 4200, 3800, 4000 या भावाने जे आहे ते शेतकऱ्यांची सोयाबीन ही खरेदी केल्या जात आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त कल आता जे सरकारी केंद्र आहे सोयाबीन खरेदी केंद्र त्याकडे वळलेला आहे। जर तुम्ही अजूनपर्यंत यासाठी रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर याला आता मुदतवाढ देण्यात आलेली आहे 15 डिसेंबर पर्यंत जी आहे। तर तुम्ही देखील तुम्हाला जर या सरकारी केंद्रावरती हमी भावाने 4892 रुपये या भावाने जर सोयाबीन द्यायची असेल तर आजच तुम्ही तिथे तुमचा सातबारा न्यायचा, आधार कार्ड, पासबुक आणि तुमचे सातबारा जे तुम्हाला सोयाबीन द्यायची आहे त्याची नोंद तिथे करून घ्यायची आहे, जेणेकरून तुमचं देखील जे आहे ते सरकारी हमी भावाने सोयाबीन ही खरेदी केल्या जाईल सोयाबीन खरेदी केंद्रावरती। मित्रांनो, याबाबतचे वेळोवेळी जे काही अपडेट येतील परत अनुदानाबाबतचे देखील ते आपण आपल्या चॅनलवरती नक्कीच देत राहू। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, व्हिडिओला जास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।